चेन्नईमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। चेन्नईच्या समुद्रामध्ये महाराष्ट्रातली 3 मुलं बुडाली आहेत। एकाचा मृत्यू झालाय तर एकाला सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे। नागपूरच्या मयुरी चौधरीचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झालाय। बेपत्ता जय पाटीलचा बचाव पथकाकडून शोध घेतला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तमिळनाडू सरकारशी संपर्कात आहेत। मुख्यमंत्री मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत। तर महाराष्ट्रामधली मुलं ही चेन्नईला गेलेली होती। इंटर्नशिपसाठी ती तिथे गेलेली होती आणि 26 पैकी 3 मुलं पाण्यामध्ये उतरल्याची माहिती मिळाली आहे। सध्या इतरांचा शोध सुरू आहे। महाराष्ट्रातील ही मुलं इंटर्नशिपसाठी चेन्नईमध्ये गेली असता तिथे ती समुद्राच्या पाण्यामध्ये उतरलेली होती। यामध्ये एकाचा बुडून मृत्यू झालेला आहे। इतर मुलांचा शोध सध्या सुरू आहे। प्रकार असं घडला की हे काही मित्र ऑफिसला सुट्टी असल्यामुळे म्हणजे सॅटर्डेला काल फिरायला गेला होता। प्लॅन बनवला त्यांनी। तर मग ते एक बीचवर गेले। तिथे एक मंदिर पण आहे, ECR बीच असं काहीतरी आहे। तिथे एक मंदिर आहे। त्यांनी मुलांनी दर्शन वगैरे घेतले। त्यानंतर मग ते बीचवर गेले। बीचवर गेल्यानंतर सगळे पाण्यात म्हणजे हळूहळू गेले। तर त्यांचे पोटापर्यंत असं काहीतरी पाणी होता, पोटाचा वर वगैरे असं ते पाणी होतं। तर तिथं गेलं पण तेव्हा वातावरण बरोबर नव्हतं त्यामुळे आणि थोडं वादळ वगैरे खूप होतं। तर हाय टाईडसारखं थोडं प्रॉब्लेम चालू होतं म्हणजे